36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तळवडे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत इयत्ता 1ली ते 8वी वर्ग असून शाळेत 72 विद्यार्थी पटसंख्या आहे. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे मागील 2 महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याला जबाबदार येवल्यातील शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार आहे. वास्तविक शाळेत एक मुख्याध्यापक आणि 4 शिक्षक कार्यरत असायला हवे, परंतु आज शाळेमध्ये एक मुख्याध्यापक 2 शिक्षक कार्यरत असून शाळेला तात्काळ 2 महिला शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युनुस पटेल यांनी केली आहे. तळवडे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर शिक्षण विभागाकडून अन्याय होत असून शाळेमध्ये शिक्षकांबाबत शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. याची गांभीर्यानं दखल संबंधित शिक्षण विभागानं आणि येवल्यातील लोकप्रतिनिधींनी घेण्याची गरज आहे. जर शिक्षण विभागाने या शाळेची तात्काळ दखल घेतली नाही तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये येवला पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवण्याचा इशारा यावेळी शिक्षण विभागाला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडून देण्यात आला आहे. युनुस सुलेमान पटेल, जिल्हा परिषद उर्दू शाळा तळवाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. आमच्या इथं उर्दू शाळेला दिवाळी झाल्यानंतर आमचे 4 रेग्युलर शिक्षक होते. त्या शिक्षकांच्या काही त्यांच्या कायद्यानुसार बदली करण्यात आला. आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो. ते आम्हाला बोलले की तुम्हाला तुमचे रेग्युलर शिक्षक देण्यात येतील, परंतु 3 शिक्षक बदली झाल्यानंतर आम्हाला 2 शिक्षक दिले आणि 2 शिक्षक दिल्यानंतर आज जवळजवळ 2 महिने कालावधी होत आला. आम्हाला काही रेग्युलर शिक्षणाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी देत नाही. त्यांची भेट घेतली तर ते आम्हाला उडवाउडीची उत्तरे देतात. आमच्या शाळेच्या मुलांचं नुकसान होत आहे. आमच्या इथं 8वीपर्यंत वर्ग आहे आणि सध्या 2 महिन्यापासून 3च शिक्षक ॲडजस्ट करत आहे. आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटतो, केंद्र प्रमुखांना भेटतो, पण त्यांची कायम ही उडवाउडीची उत्तरे असतात. आता आमच्या शाळेला रेग्युलर शिक्षक जर नाही दिले तर आम्ही 1 जानेवारीपासून सर्व विद्यार्थी घेऊन आणि पंचायत समितीत शाळा भरवणार. ही आमची नोंद घ्यावी शासकीय शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि आम्हाला ताबडतोब 2 शिक्षक रेग्युलर द्यावे. ही आमची महिला शिक्षक देण्यात यावं इथं, कारण मुली आमच्या शाळेत बरीचशी संख्या आहे मुलींची. आमच्या इथून ज्या 2 महिला शिक्षक गेलेल्या आहे त्यांच्या जागेवर जर आम्हाला परत 2 महिला शिक्षक दिला तर फारच चांगलं होईल, परंतु आम्हाला 2 शिक्षकांची अत्यंत गरज आहे. ही गरज आमची तातडीने पूर्ण करावी अशी आमची शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती आहे. आणि जर नाहीच आले तर आम्ही 1 जानेवारीपासून मुलांना घेऊन पंचायत समिती येवला इथे शाळा भरवू. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.